नमस्कार मित्रांनो, आज मी जुन्या बाल भारतातील धडा सांगणार आहे। असा पडतो पाऊस। चला व्हिडिओला सुरुवात करूया। असा पडतो पाऊस, सिद्धू खेळायला निघाला, तितक्या जोराचा वारा आला, आभाळ भरून आले, सूर्य दिसेनासा झाला, वीज चमकू लागल्या, ढगाचा घरघराट झाला, जोरदार पाऊस पडू लागला। सिद्धू ओलाचिंब झाला, तो एका झाडाच्या ओढ्यासाला उभा राहिला। अरे बापरे, केवढा हा पाऊस, सिद्धू म्हणाला। ही पावसाने ऐकले, त्याला वाटले सिद्धूशी बोलावे। तितक्यात सिद्धू अशी हाक आली, कोणी हाक मारली म्हणून सिद्धू इकडे तिकडे पाहू लागला। पाऊस म्हणाला, अरे इकडे बघ, मी पाऊस बोलतोय। सिद्धू म्हणाला, कोण पाऊस? तू बोलतोस? अरे पण तू असा अचानक कुठून आलास? कसा आलास? पाऊस म्हणाला, अरे मी आभाळातून आलो। सिद्धू म्हणाला, पण तू वर आभाळात गेलास कसा? पाऊस म्हणाला, मी आधी होतो पाणी, नदी समुद्रात खेळत होतो। उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले, मला चटके बसू लागले, माझं अंग गरम झाले, मी हलका झालो, वाफ होऊन आपोआप वर जाऊ लागलो। सिद्धू म्हणाला, लपून छपून गेलास वाटते। पाऊस म्हणाला, नाही रे, वाफेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही। आभाळात जाता जाता आमचे ढगात रूपांतर होते, आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो, तेथे वारा आम्हाला आणखीन उंच उंच आभाळात ढकलतं। सिद्धू म्हणाला, बर मग पुढे काय होतं रे? पाऊस म्हणाला, तेथे आम्हाला थंड हवा लागते, आमचे अंग जड होते, आभाळात राहू वाटत नाही, आम्ही झरझर खाली येतो, त्याला तुम्ही पाऊस म्हणता। सिद्धू म्हणाला, गंमतच आहे तुझी, ढगातून खाली येताना पाऊस असतोस, जमिनीवर वाहताना पाणी असतोस, आभाळात जाताना वाफ होतोस, आभाळात गेल्यावर तू ढग होतोस। पाऊस म्हणाला, वेगवेगळ्या रूपात वावरताना मला फार मजा वाटते, मी सगळ्यांना पाणी देतो, माझ्यामुळे नद्या नाले भरून वाहतात, पिके येतात, म्हणून लोकांना मी हवासा वाटतो, सर्वजण माझी आतुरतेने वाट पाहतात। पावसाची झिमझिम कमी होऊ लागली। सिद्धू म्हणाला, मी पण वाट पाहीन, उद्या पुन्हा ये बर का। कसे वाटले आजचा धडा? कमेंटमध्ये नक्की कळवा। खूप खूप धन्यवाद।